नमस्कार. आपण सगळ्यांनीच मनाचे श्लोक ऐकले आहेत, वाचले आहेत, नाही का? पण कधीकधी त्यातल्या काही ओळींचा खरा अर्थ तो फक्त विश्लेषण करून नाही कळत. त्यासाठी एक गोष्टच हवी असते. आणि आज आपण असाच काहीतरी अनुभव घेणार आहोत. तर आज आपण कुठलं मोठं विश्लेषण नाही करणार आहोत. त्याऐवजी एक साधी सुंदर गोष्ट पाहूया. एक अशी गोष्ट जी या श्लोकाचं सार आपल्यासमोर अगदी सहजपणे उलगडून ठेवेल. चला तर मग सुरू करूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नयेतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. चला आपण एका छोट्याशा गावात जाऊया. कल्पना करा, तिथे रघुनाथ नावाचा एक अगदी साधा माणूस राहायचा. ही गोष्ट तशी तर त्याची आहे, पण ऐकताना वाटेल की ही कुठेतरी आपलीही गोष्ट आहे. आता हा जो रघुनाथ होता ना, तो काही कोणी मोठा विद्वान नव्हता किंवा पंडितही नव्हता. आणि त्याच्याकडे अमाप संपत्ती, पैसा अडका असंही काही नव्हतं. अगदी साधं सामान्य आयुष्य होतं त्याचं. पण गावातल्या प्रत्येकाला एक गोष्ट मात्र नक्की माहिती होती की रघुनाथकडे गेल्यावर ना मन एकदम शांत होतं. हेच त्याचं खरं वैभव होतं. लोक त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन यायचे आणि परत जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. आणि मग एके दिवशी काय झालं, एक तरुण त्याच्याकडे आला. आजच्या काळातला, धावपळीच्या जगातला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि डोळ्यांमध्ये एक विचित्र अस्वस्थता होती. तो रघुनाथला म्हणाला, माझ्या आयुष्यात सगळं आहे, चांगली नोकरी आहे, पैसा आहे, मित्रमैत्रिणी आहेत, पण आतून समाधानच नाहीये. ही भावना आपल्यापैकी कितीतरी जणांना ओळखीची वाटेल, नाही का? आणि मग त्याने सांगितलं की हे सगळं कुठून येत आहे. तो म्हणाला, माझा दिवस सुरूच होतो मोबाईलच्या आवाजाने. कामाची घाई, ताणतणाव, सगळी सुरुवातच चुकते. आणि हेच तर आहे, नाही का? जशी सकाळ तसा अख्खा दिवस. हे सगळं ऐकून रघुनाथ फक्त शांतपणे हसला. त्याने काही मोठं तत्वज्ञान नाही सांगितलं. तो अगदी सोप्पं म्हणाला, बाळा, आपला दिवस कसा जाणार हे आपली सकाळ कशी होते यावरच ठरतं. आणि मग त्याने त्याच श्लोकाच्या त्या 4 ओळी अगदी हळू आवाजात म्हटल्या. आणि मग त्याने त्या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगितला. तो म्हणाला, बघ, समर्थ काय सांगतात, सकाळी उठल्यावर पहिलं काम काय, तर मन शांत कर. कारण मन शांत असेल तरच विचार स्वच्छ होतात आणि योग्य निर्णय घेता येतात. मग दुसरी गोष्ट, आपली वाणी शुद्ध ठेव. दिवसाची सुरुवातच जर एका सकारात्मक ऊर्जेने झाली तर पुढचे शब्द आपोआपच चांगले येतात, सौम्य होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सदाचार कधीही सोडू नकोस. म्हणजेच काय, तर खरी श्रीमंती किंवा खरं धन्य होणं हे बाहेरच्या गोष्टीत नाही आहे, ते आतल्या सद्गुणांमध्ये आहे. जो सदाचारी आहे ना, तोच या जगात खरा धन्य आहे. त्या तरुणानं हे ऐकलं आणि त्या दिवसापासून त्याने आपल्या सवयीत फक्त एक छोटासा बदल केला. काही फार मोठं नाही, फक्त एक लहानशी सुरुवात. आणि गंमत बघा, हळूहळू सगळं बदलू लागलं. बाहेरची परिस्थिती तशीच होती, नोकरी तीच, माणसं तीच, पण त्याचा आतून बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. जिथे आधी कामाची घाई होती तिथे आता एक शांत सकाळ होती. जिथे ताण होता तिथे आता एक शांत दिवस होता. तेव्हा त्याला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे उमगली की धन्य जीवनासाठी धनाची नाही तर सदाचाराची गरज आहे. एका शांत सकाळमधून एक शांत दिवस तयार होतो आणि अनेक शांत दिवस मिळून एक शांत जीवन घडतं. तर या साध्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यातच खरं तर एका धन्य जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. हे बघा, याची रचना किती सोपी आहे. एक शांत सकाळ तुम्हाला एक शांत दिवस देते आणि असा प्रत्येक शांत दिवस तुम्हाला एक शांत आयुष्य देतो. म्हणूनच समर्थांच्या या ओळी केवळ वाचण्यासाठी नाहीत, त्या खरं तर जगण्यासाठी आहेत, अनुभवण्यासाठी आहेत. तर मग धन्य जीवन घडवण्याचं खरं रहस्य काय आहे? कदाचित याचं उत्तर फार मोठं नाहीये. ते आपल्याच आत आहे. शांत मन, शुद्ध वाणी आणि सदाचार यातच तर ते दडलेलं नसेल ना? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.